बरं कुठून आले तुम्ही ते सांगा. नाही ना. ओके. बरं इकडे यायच्या आधी तुम्हाला काय काय त्रास होता, किती दिवसापासून त्रास होता? मला त्रास दिवसापासून होतो. मला त्रास वाटतो. ओके. आणि याच्यात डॉक्टरचं नाव नको सांगू, पण किती ठिकाणी दवाखान्यात दाखवलं आणि काय लस केलं त्याच्यावर? थोडं जोरात बोल. लावते ना ॲक्युपंक्चर केलं. हा अजून आणि असं रेग्युलर थोडं दुखलं का दवाखान्यात त्या गोळ्या वेळ्या घ्यायच्या, पण त्याच्याने काही फरक झाला नाही. ते गोळ्या संपत करायचा 8-4 दिवस राहतात. हा परत दुखणं चालू. असं किती वर्षापासून चालू होतं? 7-8 वर्ष. 7-8 वर्ष, पण काही फरक नाही. आता इकडं 4-5 दिवसात आल्यानंतर किती फरक पडला? फरक वाटला. बऱ्यापैकी फरक पडला. फरक पडला. आता तुम्हाला पहिले त्रास काय व्हायचा ते सांगा मला. कमरापासून काय त्रास व्हायचा? मानेपासून कमरेत दुखायचं. हा असं काही जळण करताना कामाला गेलं का हात आणि मान दुखायची. ते कमी झालं ना आता? पाय दुखणं, मुंगे येणं, जड पडणं, कळलं म्हणजे अजून थोडेफार पण त्या कुशल नाही झोपत ना आता? सांगितलं नियम पाळा. दुखायचं बंद झालंय. दुखायचं बंद झालं ना? ठीक आहे. आता तुम्हाला प्रॉब्लेम काय होता नेमकं ते सांगतो. तुमच्या मानेमध्ये 2 ठिकाणी प्रॉब्लेम आला. म्हणजे मानेमध्ये C4-6 मध्ये गॅप पडली ना, म्हणजे वरची खाली सरकली. पण डीच खाली सरकल्यानंतर याची गादी असते ती बरीच बाहेर आली. तिथून रक्तपुरवठा मानेला, छातीला, पाठीला, शोल्डरला, हाताला होतो. म्हणून तुमच्या मानेपासून हात दुखणं, जड पडणं, रग लागणं, कळ लागणं असं प्रकार आहे. पण अजून पण तुम्हाला त्रास होतो. उशी जास्त घेण्यात आलं, त्या हाताने वजन उचललं, त्या खांद्यावर झोपले, उठायपासून तो हात खाली टेकवला की मुंगी येणार, आलं डोकं दुखणार, छाती दुखणार, जड पडणारा. याला म्हणतात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस. याला नियम आहे हे सांगितलेले. उशी जास्त घ्यायचे नाही, त्या कुशा झोपायचं नाही, थोडे दिवस आंबट वाटतं खायचं नाही, गॅस होईल, ऍसिडिटी होईल असे पदार्थ खायचे. तर तसंच कमरामध्ये 4थ्या-5व्या अंकी पण गॅप आहे. तिथे पण वरती खाली सरकली, गादी बरीच बाहेर आली. तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून पाहायला होते. मग कमरापासून पाय दुखायचे, जड पडायचे, बधीर पडायचे, मग घ्यायचे. जेव्हा ते मनके जागेवर जातील, गादी लेवल येईल, तेव्हा ते क्लिअर होईल. याच्यात तुम्ही आधी काय करायचे? गोळ्या औषधं खाणं, पेन किलर खाणं, त्याच्याने फरकच पडत नव्हता. तेवढं पुरतं खाल्लं तेवढं पुरतं बरं. आजपर्यंत काही गोळ्या दिल्या का मी तुम्हाला? काहीच दिल्या नाही, तरी तुम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट. तेच कारण काय? मनका आपण जागेवर आणलं, गादी लेवलला आणतो किंवा नस चालूवर. हे नियम लक्षात ठेवा. आता कमराला वेगळे नियम. 15 ते 20 किलोची पुढे वाकून वजन उचलू नका. घरी जास्त पालतो झोपू नका. बिना वेळचं जास्त हेवी काम करू नका. या गोष्टी लक्षात ठेवा. मानेची काही गरज नाही. हे मी सांगितलेल्या नियमात राहिले, तुम्हाला मरेपर्यंत त्रास होणार नाही, माझी गॅरंटी. नियम तोडला की तुम्हाला 1 महिन्याच्या आत परत त्रास होईल, याची पण माझी गॅरंटी. हे नियम महत्वाचे आहे, सगळ्यांना महत्वाचं. आणि जसं एकदा बीपी डायबिटीज आजार लागला तो आयुष्यभर असतो, तसं मणक्याचा पण आजार आयुष्यभर असतो. पण त्याला नियमात राहणं गरजेचं. नियमात राहिले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास परत होत नाही. ठीक. हे माझ्या चॅनलला टाकेल, तिकडून नंतर व्हिडिओ बघून द्या. तुमचं चॅनल ते सगळं सांगेल. हा माझ्याकडे फोन नाहीये, सोनाला सांगायला तिचे वडील पण येताना करे कर. हो हो सुनाचे त्यांनीच मग मला इकडे यायला सांगितलं. हात खाली घे पाठी. पाहिलं सोडा. एक काम Russia. गाडी सील करा. नंबरची कॉल करू. काय करा ब्लॉकेज
ही गोष्टी जर नाही कधी अजून फुले गावचं मानाची सेवन थर्डी देऊन जा दोनच मागे बावडेच मागे सोडायचं हरवून नको लावला त्याच्या सामानच्या दिवशी ओळखून सोडलं ओळखून पडतो नाही राहायचं त्याला गेलंच नाही 2-3 दिवस वरती बघ फक्त